गुड मॉर्निंग मंडळी. आज आमच्या फिरण्याचा डे 1 आहे. सकाळचे 5:45 वाजले. आम्ही आवरून बाहेर पडलो. बाहेर येऊन बघतो तर काय, जुईली आणि आम्याच्या चपलांच्या डॉगेशबाईंनी चिंध्या गेल्या. आम्हाला जायचं होतं श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात. त्यासाठी मी उबरवरून ऑटो बुक केली. एकदम परवडेबल विषय हो. आम्ही मंदिर ठिकाणी पोहोचलो. पोरीना गजरा घ्यायचा होता. मग आधी गजरा घेतला आणि निघालो मग मंदिराकडे. या मंदिरात पुरुषांना लुंगी कंपल्सरी आहे आणि बायकांसाठी साडी. शर्ट पॅन्ट व्यतिरिक्त मंदिरात कुठलंच गॅजेट चालत नव्हतं. आम्हासने आधी लुंग्या घ्यायच्या होत्या. त्या आधी घेतल्या, कुंडाळल्या, मग दर्शनाला गेलो. 2 तास लाईनीत थांबून दर्शन करून आम्ही बाहेर आलो आणि पहिला लॉकर रूम मधून आमचं सामान घेतलं. मग जरा फोटोशूट केलो आणि बाहेर जाण्यासाठी निघालो. मंदिराच्या शेजारी स्वच्छ मोठा तलाव आहे. आता आम्हाला फ्लॅटवर जाऊन पहिला चेंज करायचं होतं, म्हणून आम्ही ऑटो बुक केली. पण त्याआधी आम्ही नाश्ता करायला गेलो मदर्स वेज प्लाझा या ठिकाणी. इथं आम्ही डोसा आणि हे अप्पम खाऊन रूमवर गेलो आणि चेंज करून बाहेर पडलो. आधी आम्या जुईलीला आम्हाला चप्पल घ्यायची होते, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी चप्पल घेतलं आणि मग निघालो बलरामपुरमला साडी शॉपिंगसाठी. साडी शॉप शेजारी हे मस्त असं मंदिर होतं. या साडी शॉपमध्ये हँडलूम्सवरही साड्या बनवल्या जातात. जुईली तिला हवी असलेली साडी शोधत होती. तिकडे शद्दू 2 पीस बघत होती. मी तिला म्हणलं ड्रेप करून बघ. काय ड्रेप केल्यावर ही तर कम्प्लीट केरळची वाटू लागलेली. एकदम गोंडस. आवडलेल्या साड्या घेतल्या, बिलिंग केलं आणि मग आम्ही निघालो आजिमालाला शिवांचं टेम्पल बघायला. शिवांची 58 फूट उंच गंगाधरेश्वरा रूपातली मूर्ती विषय हार्ड होती. मूर्तीच्या मागील बाजूस समुद्राचा कडक व्ह्यू होता. तिथून आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. सगळ्यांना चहाची तलप लागलेली. मस्तपैकी चहा बिस्किट खाल्लो आणि फ्लॅटवर आलो. फ्लॅटवर येऊन चेंज केलं आणि बाहेर बद्या पाऊस पडायला लागलेला. जेवण झोमॅटोवरूनच मागवलं. पटापट जेवलो आणि लवकर झोपी गेलो. तर भावानं भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.